सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असा पोटभरीचा पदार्थ तुम्ही शोधत असाल, की जो झटपट होईल, सगळ्यांना आवडेल आणि विशेष म्हणजे टेस्टी असेल, तर हा आपण बनवत आहोत ढोकळा. तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट आणि मऊ स्पंजी झालेला आहे. अवघ्या 15 मिनिटात होणारा हा ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे. फक्त अचूक मोजमाप व काही ट्रिक्सचा वापर करून आपण हा ढोकळा अगदी झटपट बनवतो. तर चला संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. तर सुरुवात करूया. इथं एक मिक्सर जार मी घेतलेला आहे. आता या मिक्सर जारमध्ये आपण रवा टाकूया. तर रवा हा मी जाड घेतलेला आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी चालेल. तर एका वाटीच्या मापाने 1.5 वाटी भरून आपल्याला रवा लागणार आहे. सुरुवातीला 1 वाटी मी रवा टाकला. आता पुन्हा अर्धी वाटी रवा टाकला. आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. तर अर्धी वाटी भरून म्हणजेच मोजून पाहिलं तर 3 चमचे हे बेसन पीठ आहे. आता हे व्यवस्थित आपण 1 ते 2 मिनटं फिरवून घ्यायचं. म्हणजे याची पावडर अशी थोडी जाडसर, रवाळ व्हायला पाहिजे अशा प्रकारे. तर आता हे तयार आहे. यामध्ये आपल्याला तिसरा जो जिन्नस घालायचा आहे ते आहे दही. तर दही देखील मी अर्धी वाटी टाकत आहे आणि दही जर आंबट असेल तर ढोकळ्याला चव खूप छान येते. म्हणून अर्धी वाटी भरून दही यात आवर्जून घाला. आता हे व्यवस्थित आपण फिरवून घेऊया. पण मात्र दही टाकल्यामुळे हे थोडं घट्टसर होईल. तर आपण आता पाणी टाकून घेऊया. तर त्याच वाटीच्या मापाने सुरुवातीला 1 वाटी भरून मी पाणी टाकलेलं आहे. गरज पडेल तर आपण यात थोडं-थोडं पाणी मध्ये-मध्ये टाकत जायचं. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं, कारण खाली रवा बसायला नको आणि बेसन पीठच्या यात गुठळ्या व्हायला नको. तर मिश्रण थोडं अजून घट्टसर वाटत आहे आणि गुठळ्या होण्याची शक्यता आहे. तर मी थोडं पुन्हा पाणी यात टाकते. तर मंडळी संपूर्ण पाण्याचा मोजमाप देखील अचूक घ्या, म्हणजे ढोकळा छान येतो. सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकलं, नंतर पाव वाटी भरून मी पाणी टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता ढोकळ्यामध्ये जर तुम्हाला साखर आवडत असेल, तर इथं 1 चमचा भरून साखर आपल्याला याच वेळेस टाकायची आहे, म्हणजे व्यवस्थित ती मिक्सरमध्ये वाटली जाईल. तर आता हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे ही अजूनही घट्ट आहे. मात्र आपण यामध्ये पाणी टाकूया, आपण वेळेवर टाकूया. ढोकळा खाताना कोरडा लागू नये म्हणून यासाठी 1 टेबलस्पून भरून आपण यामध्ये तेल टाकायचं. ढोकळा हा मला तिखट आवडतो, यासाठी मी इथं 1 चमचा भरून मिरच्या अशा जाडसर कुटून टाकलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद टाकायची आणि चवीपुरता मीठ टाकायचं. म्हणजेच 1 चमचा इथं मी मीठ टाकलेलं आहे. हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल, की हा ढोकळा आहे झटपट, म्हणजे रवा, बेसन पीठ व आंबवलेल्या पदार्थाची चव येण्यासाठी यामध्ये आपण दही घातलेलं आहे. तर ढोकळा हा छान नक्कीच बनणार आहे. तर पुढे आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये आपण तेल लावून घेऊया. पण ताट कसं निवडावं तुम्ही बघू शकता. असं उंच काठ असलेलं ताट निवडा, म्हणजे ढोकळा छान फुलतो. त्याला जागा मिळते फुलण्यासाठी. त्यासाठी अशाच ताटाचा वापर तुम्ही करा. ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे कसं आहे ढोकळा खाली चिपकणार नाही, व्यवस्थित निघेल. दुसरी तयारी आपल्याला करून ठेवायची ती म्हणजे कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं. पाणी चांगलं गरम झालेलं असावं. आता बॅटरकडे वळावं. म्हणजे कसं आहे आपली ही तयारी केलेली असली तर आपलं बॅटर वेळेवर आपण टाकलं गेलं म्हणजे ढोकळा छान फुलतो. आता यावेळेस आपल्याला यामध्ये इनोचा 1 पाऊच टाकायचा आहे. माझ्याकडे जीरा फ्लेवरचा इनो होता आणि मी तोच टाकला. मात्र यामध्ये चवीची थोडी देखील शंका नाही. चव छानच येते. मिक्सर जारमध्ये थोडं बॅटर होतं, त्यामध्येच मी थोडं पाणी टाकून इनोला ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच कसं आता बॅटर हलकं होईल. इनो ॲक्टिवेट झाल्यामुळे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते हलकं होतं आणि बॅटर छान फुलतं आणि ढोकळा देखील मऊ स्पंजी आपला बनतो. तर अशा प्रकारे आपलं हे परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. दुसरीकडे आपण तेलाने जे ताट आहे ते देखील ग्रीस करून ठेवलं आहे. पाणी गरम केलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे त्यानुसारच तुम्ही ढोकळा बनवा. आता बॅटर आपण लागलीच्या ताटात टाकायचं आणि पटकन टाकून झाल्यावर याला टॅप करायचं. म्हणजे जे एअर बबल्स असतात ते निघतात आणि छानपैकी मऊ स्पंजी ढोकळा आपला बनतो. त्याआधी जर तुम्हाला अशा प्रकारे तिखट टाकलेलं आवडत असेल तर नक्की टाका. रंग छान येतो, शिवाय आकर्षक दिसायला दिसतं. आपण आधीच कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलेलं असतं, त्यामुळे स्टँड देखील छान गरम झालेलं असतं. त्या स्टँडवर आपल्याला हे ताट आता अरेंज करायचं आहे आणि फक्त 10 मिनिटं याला आपण वाफवून घेणार आहोत. तर गॅसचा फ्लेम कमी जास्त करू नका. मध्यम आचेवरच आपल्याला हे 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो ढोकळा आहे तो किती मस्त झालेला आहे. छानपैकी फुलून आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि थोडा ढोकळा थंड झाल्यावर आपण याचे काप करूया. तर मंडळी अगदी झटपट, टेस्टी, परफेक्ट अशी ही रेसिपी आहे.
सगळ्यांना अगदी नक्की आवडेल. लहानांपासून मोठ्यांकडून तुमची नक्कीच वाहवा होईल, म्हणून हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा. आता ढोकळा थोडा थंड झालेला आहे. यावर आपण आता नेहमीप्रमाणे तडका टाकून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकूया आणि कढीपत्त्याची मस्त पानं टाकायची की छान फ्लेवर याला येतो. यासोबत तोंडी लावायला मस्त मिरच्या असल्या की ढोकळा खायला अजून मजा येते, म्हणून यात थोड्या मी मिरच्या टाकलेल्या आहे. आता हा गरमागरम तडका आपल्याला या ढोकळ्यावर टाकायचा आहे. तर अवघ्या 15 मिनिटात होणारा हा ढोकळा मंडळी कसा वाटला तुम्हाला? नक्कीच आवडला ना? तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता कापताना देखील तुमच्या लक्षात येत असेल की किती मऊसूत आणि स्पंजी हा ढोकळा आपला झालेला आहे. बघा किती छान जाळी याला आलेली आहे. शिवाय अतिशय चविष्ट हा ढोकळा आहे. आमच्या घरात अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हा ढोकळा नक्की आवडला. तुमच्याकडे देखील नक्की आवडेल म्हणून नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये. व्हिडिओला लाईक करत चला आणि अशा छान छान परफेक्ट रेसिपीज जर तुम्हाला नेहमीच पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा छान परफेक्ट व झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.